आमच्याही रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा कुठे झोपली होतीस, असं मनोज जरांगे यांनी चित्रा वाघांवर संताप व्यक्त केला आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो, परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर मी तो माघारी घेईन, असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. पण मग देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं. देवेंद्र फडणवीस, तुला लाज वाटली पाहिजे. तू मुख्यमंत्री आहे. ज्या पोलिसांना सस्पेंड करायला हवं आहे त्यांना तू मोठी पदं दिली. पोलिसांनी आमच्या आई बहिणींना मारलं तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे. तू मराठ्यांना आरक्षण दे, तुझ्या आईची पूजा करतो, असं मनोज जरांगे यांनी पाटील म्हटले. ते सोमवारी आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळेस त्यांनी 27 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईकडे कूच करेल असं सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या रविवारच्या पत्रकार परिषदेनंतर चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारलं असता त्यांनी वाघ यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. तू माझ्या नादी लागू नकोस, माझ्या नादी लागली तर तुझं सगळं गबाळ उचकीन, संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तिची बाई बोलली, कोण वाघेन, तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा दिसलं नाही का? तेव्हा तू कुठे मेली होतीस? आमच्या 3-4 वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा तू झोपली होतीस का? तेव्हा तुला कोणी दिसलं नाही का? तेव्हा तू कुठे गेली होतीस? आता तुला तुझी जागी झाली, कवर तू खेटर चाटतेस. माझ्या नादी तू लागू नकोस. आणि तू बाई असेल तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर 307ची केस लागली, तुझ्यावर तशी केस चालली असती तर चालेल का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. त्यावर आता चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. मराठा समाज की मुंबई जाने की जो तैयारी है वो आज अंतिम चरण में दिखाई दे रही है. कैसी तैयारी हुआ? आता लय तयारी झाली ना, आता तर लय होणार. आता इथून पुढे राहिल्या 2 दिवसात आता तर लय होणार. तिने काहीतरी पोस्टर टाकली म्हणतात, मला माहित नाही की आईची काहीतरी बोललेलीची. मी तर ते शब्द प्रामाणिकपणानं मागं घेतला. पण आमच्या आईला मारलं तेव्हा कुठे गेलता तू? तेव्हा का नाही बोलला? झालेला हल्ला चांगला नाही, पोलिसावर केशी करा, पोलिसाला बडतर्फ करा. कब नाही मानला? त्यांना तर बढती दिली त्या हाणणाऱ्या पोलिसाला, आणि केशी आमच्यावर केल्या 307च्या, आमच्या आई बहिणीवर. तुझ्या आईवर तर केस नाही केली आम्ही. काय बोल ना, आमच्याकडे जनरल खेड्यात काय असतं, देवेंद्र फडणवीस आमच्या लोकांना कळतोय तू किती डावसाजीत. आमच्याकडे जनरल बोलण्या सुद्धा शिया देऊन बोलतात खेड्यापाड्यात. त्याच्यामुळे मराठ्याने वळ केला, अरे जाणून बुजून करतायत. अहो, चलता बोलता माणसं मित्र एकमेकाला चलता बोलता शिवाय देतात एकमेकाला. ते चलता बोलता ग्रामीण भागातले पोरत, आम्ही शेतकऱ्यात पोरत, बोलता बोलता भाषात आपला असं भाषात बोलताना सुद्धा शिया देतात. त्याचाच इश्यू केला म्हणजे तू किती रडकाय आता मराठ्याला ओळखाला. आता तू जिरवायला लागलास. तो ह्या जीवावर आलं मराठ्याला आरक्षण द्यायचं, कारण मराठ्याचं हक्काचं आरक्षण आहे. सरकारी नोंद त्या द्यायच्या जीवावर आल्यात. मग काय नाटक करायचं? तर आता आईला पुढं घातलंय. आईला आईच्या पदराच्या लपतो. मला वाटलं लय मर्दासारखा आहे तू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.